नमस्कार मंडळी, जय जगन्नाथ सर्वांना। तर आज आपण इथं गव्हाच्या पिठापासून कापण्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। रेसिपी अगदी नेहमीसारखी साधी सिंपल आहे। चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर इथं मी अर्धा किलो गूळ बारीक करून घेतलेला आहे। गॅसवर पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ग्लास आणि 1.5 ग्लास पाणी ओतून घ्यायला लागलेले। 1.5 ग्लास पाणी ओतले। आता ह्या पाण्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आणि गुळाचं पाणी बनवायचं। ह्याचा पाक नाही होऊ द्यायचा, फक्त गूळ पूर्ण विरघळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये। असं चमच्याने एकदा सगळीकडून फिरून घ्यायचं। आता याच्यामध्ये 2 इलायची मी टाकलेल्या आहेत फोडून। बडीशेप टाकली तरी चालते, पण मला बडीशेप आवडत नसल्यामुळे मी नाही टाकली। तरी तर मी गव्हाचं पीठ वाटीने 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतले आणि 1 वाटी बेसन पीठ घेतले आणि बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ दोन्ही मिक्स करायचे। तरी इथं गुळाचं पाणी तयार झालेले आणि गाळणीने गाळून घ्यायला लागले। याच्यामध्ये एखादा गुळाचा खडा अगर केर जर असला त्याच्यासाठी गाळून घ्यायला लागलेली मी पाणी। असा रंग झालेला आहे पाण्याचा, गुळवण्यासारखाच। आता इथं गॅसवर कडलं आणि त्याच्यामध्ये तेल टाकून गरम करण्यासाठी ठेवलेले। 1 चमचाभर तेल टाकलेले। तेल पिठामध्ये ओतून घ्यायचे आणि मिक्स करायचे पिठामध्ये। हे जसं आपण करंज्याच्या पिठाला मिक्स करतो तसंच मिक्स करायचे आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं। पीठ मिक्स झालेले आणि गुळाचं पाणी पण आता थंड झालेले, त्याच्यामुळे पीठ मळून घ्यायचे। अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचे आणि पीठ जास्त पातळ नाही करायचं आणि एकदम घट्ट पण नाही ठेवायचं। असं थोडं थोडं टाकून पीठ मळायचे। जर एकदमच हे केलं तर पातळ होईल, त्याच्यासाठी वरवर जसं लागन पाणी तसं पाणी ओतीत राहायचे। आता इथं पिठाचा उंडा तयार झालेला आहे, घट्ट झाला आहे। आता ह्याच्यावरती मी पातेलं ठेवायला लागले आणि 10 ते 12 मिनटं पीठ असंच मुरून द्यायचे। आता 12 मिनटं झालेले तर पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे। आता लाटाय घ्यायचं आहे। असा उंडा घेतला आहे चपातीच्या उंड्यासारखा आणि चपातीच्या उंड्यासारखाच उंडा पण बनवायला लागलेली आहे। आता लाटून घ्यायची चपाती ह्याची। अशा पद्धतीने चपातीसारखं लाटून घ्यायचे, पण हे पटकन लाटत नाही, घट्ट आणि चिकट पीठ असल्यामुळं। तेल पीठ घ्यायची काहीच गरज नाही, पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे, त्याच्यामुळं बिना तेलाचं आणि बिना पिठाचंच मी लाटायला लागलेली आहे। अशा पद्धतीने चपाती लाटलेली आहे। जास्त पातळ नाही करायची, मध्यमच ठेवायची। आता ह्याच्यावरती खसखस टाकून घ्यायला लागलेली। खसखस टाकल्यापासून थोडंसं बेलण्याने लाटून घ्यायचं आहे, मग खसखस व्यवस्थित चिटकती। आता इकडल्या बाजूने खसखस लावून घ्यायची, दोन्ही बाजूने खसखस लावायची आणि परत एकदा त्याच्यावरती बेलणं फिरून घ्यायचं। आता हे असं बत्ताईने कट करून घ्यायचं, सरळ रेषा पाडून घ्यायच्या। आपल्याला कापण्याची जेवढी साईज करायची तेवढ्या साईजनुसार रेषा पाडता येतात। माझ्याकडून इथं थोड्याशा मोठ्याच झालेल्या आहेत, रेषेचं अंतर पडलंय। अशा पद्धतीने सगळे काप करून घेतले इथं। इथं गॅसवर तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं। तेल गरम झाले आणि कापण्या तेलामध्ये टाकून तळून घ्यायच्या। तर तळता वेळेस सारखं कापण्याला हलवीत राहायचे, नाही तर एकच भाग करपून जाते आणि एक भाग कच्चा राहते, त्याच्यामुळे सारखं हलवीत राहायचे। अशा पद्धतीने कापण्या आता तळलेल्या आहेत, बाहेर काढायला लागले। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा।